16 जानेवारी 2026चा दिवस. मुंबईत ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. निवडणुकीच्या निकालाची धावपळ होती, गोंगाट होता, पण एका जागेवर पूर्णपणे शुकशुकाट. ती जागा म्हणजे शिवाजी पार्क समोरचा परिसर. 20 वर्षानंतर ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे इथला सामान्य मराठी माणूस आणि कट्टर कार्यकर्ते आनंदी तर होते, मात्र जसजसे निकालांचे आकडे टीव्हीवर येत होते तसतसा त्यांचा भ्रमनिरास होत होता. 25 वर्षांची मुंबई महानगरपालिकेची उद्धव ठाकरेंची सत्ता हातातून निसटली हे जवळपास फिक्स झालं होतं. पण संध्याकाळी 7च्या दरम्यान शिवतीर्थासमोर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली. बातमी आली होती दादरचा किल्ला मनसेच्या उमेदवाराने राखल्याची. या उमेदवाराच्या विजयाची बातमी समजली आणि मनसेनं गुलाल उधळला. ज्या बाल्कनीकडे सगळ्या दादरच्या नजरा लागल्या होत्या त्या बाल्कनीतून राज ठाकरे बाहेर आले. त्यांनी सगळ्या गर्दीकडे बघून हात उंचावला, पण गर्दी त्यावर समाधानी नव्हती. त्यांना गुलाल लावायचा होता तो राज ठाकरेंच्या अंगाला. कित्येक वर्ष पाहिलेलं स्वप्न या गर्दीला पूर्ण करायचं होतं. अशातच शिवतीर्थचं दार उघडलं गेलं. कार्यकर्ते आत शिरले, राज ठाकरे आले आणि गुलाल उधळला गेला. त्यांच्या खांद्यावर गुलाल पडताना, त्यांच्या गालाला गुलाल लागताना मनसेचे कार्यकर्ते समाधानाने बघत होते. हा गुलाल मनसेनं कमावला होता. हा गुलाल किल्ला राखण्यासाठी होता. हा गुलाल निष्ठावंत यशवंत किल्लेदार यांच्यासाठीचा होता. वॉर्ड क्रमांक 192चा निकाल आला. मनसेचे यशवंत किल्लेदार जिंकले आणि शांत असलेलं शिवतीर्थ शहारलं. हा एक विजय महत्वाचा होता. हा एक विजय राज ठाकरेंना गुलाल लावणारा होता. ही स्टोरी त्या निकालामागच्या माणसाची. ही स्टोरी राज ठाकरेंना गुलाल लावणाऱ्या निष्ठावंत यशवंत किल्लेदारांची. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 80च्या दशकात लालबाग, परळ, दादर सारख्या मराठी बहुल भागात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या दोन शब्दांनी अक्षरशः मराठी माणसाला झपाटून टाकलं होतं. याच काळात दादरमधल्या खेडगल्लीतली बरीच तरुण पोरं शिवसेनेच्या शाखेत जायची. यामध्येच आपल्या भावासोबत यशवंत शिवसेनेच्या शाखेत येऊन जाऊन असायचे. 1988 मध्ये दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनेशी आणि परिणामी शिवसेनेशी यशवंत यांचा आणखीनच जवळून संबंध आला. योगायोगाने याच काळात राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बनले होते. राज ठाकरेंची आक्रमक कार्यशैली, वक्तृत्व कौशल्य यामुळे हजारो तरुण त्यांच्याकडे अट्रॅक्ट झाले होते. त्यातच यशवंत किल्लेदार हे सुद्धा होते. तेव्हा एक साधे कार्यकर्ता होते, पण त्यांच्यात एक स्पार्क होता. व्यवस्थापनाचं कौशल्य होतं. हीच बाजू, हाच स्पार्क राज ठाकरेंनी हेरला. मग तेव्हापासून भाविसेचा कोणताही कार्यक्रम असो किंवा कॉलेजमधला उपक्रम, तिथे यशवंत असणारच हे इक्वेशन पक्क झालं होतं. पुढे कॉलेज संपलं, पण राज ठाकरेंसोबतचं नातं आणखीनच घट्ट झालं. मग दादरमधल्या शाखेत बसून लोकांचे प्रॉब्लेम सोडवणं, शिवउद्योग सेनेचं अध्यक्षपद भूषवताना दादरमधल्या स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळवून देणं आणि त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, शिवसेनेचा जनसंपर्क स्ट्रॉंग करणं, यात महत्त्वाची भूमिका यशवंत यांनी बजावली. पुढची 2 दशकं दादरमधल्या शिवसैनिकांमध्ये आणि राज ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तींमध्ये यशवंत किल्लेदार यांचं नाव असायचंच. असं करत 2006 साल आलं. राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. अशा वेळी राज ठाकरेंच्या सोबत जाणं म्हणजे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राहून शिवसेनेशी पंगा घेण्यासारखं. पण यशवंत यांनी एका सेकंदाचाही विचार केला नाही. साहेब जिथे तिथे आपण, हा एकच शब्द त्यांनी मनाशी पक्का करत शिवसेनेची साथ सोडली आणि मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यावेळेस दादरमध्ये होणारे मनसेचे कोणतेही उपक्रम किंवा कार्यक्रमाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी यशवंत यांच्यावरच असायची. राजकीय पक्षासोबत काम करत असताना यशवंत यांनी कधीही आपली डेली लाईफ कधीच बदलली नाही. इथे साधे पक्षाच्या नेत्यासोबत फोटो काढल्यानंतर ॲटिट्यूडमध्ये फिरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत राजसाहेबांचा खास माणूस असून सुद्धा यशवंत आपल्या मित्रांसोबत दादरच्या चौकात अगदी सामान्य माणसासारखेच फिरायचे. हे साधेपण जनसंपर्क स्ट्रॉंग करणार होतं. दादरसारख्या भागात मनसेची हवा कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात यशवंत यांच्या जनसंपर्काचा मोठा रोल ठरला आणि हाच रोल गेम चेंजर ठरला 2009च्या विधानसभा निवडणुकीत. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले. दादर माहीम म्हणजे शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला, जिथे फक्त आणि फक्त धनुष्य बाणच चालणार असा समज होता. पण त्या वर्षी इतिहासात पहिल्यांदा या गडाचे बुरुज ढासळले. मनसेच्या इंजिनने माहीममध्ये नितीन सरदेसाईंनी शिवसेनेच्या आदेश बांदेकरांना अस्मान दाखवलं, तर शिवडीत बाळा नांदगावकरांनी दगडू सकपाळांचा पराभव केला. या निवडणुकीत नाही नाही म्हटलं तरी राज ठाकरेंच्या आक्रमक शैलीसोबतच पडद्यामागे राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि सामान्य मराठी माणसासोबतच्या कनेक्टचा मोठा रोल ठरला, ज्यात आघाडीमधल्या कार्यकर्त्यांच्या लिस्टमध्ये नाव होतं यशवंत किल्लेदार. असं म्हणतात, कार्यकर्त्याच्या संयमाची आणि निष्ठेची खरी परीक्षा तेव्हा असते जेव्हा पक्ष त्याला नाकारतो. 2012ची महानगरपालिका निवडणूक आली. मनसेची लाट होतीच.
दादरसारख्या प्रतिष्ठित वॉर्डमधून लढण्यासाठी अनेक इच्छुकांची गर्दी होती. पण दादरमधल्या अनेक लोकांची भावना होती की यशवंत किल्लेदारांना तिकीट मिळावं. पण राजकारणाची गणितं फिरली आणि शक्य झालं नाही. पण चिडून यशवंत यांनी पक्ष सोडला नाही. याउलट पडद्यामागेच राहून पक्षाचं काम आणि जनसंपर्क वाढवणं त्यांनी पसंत केलं. वर्ष सरत होती. 2014, 2017, 2019 पक्षाला गळती लागली होती. मनसेच्या ज्या नेत्यांचा जनसंपर्क स्ट्रॉंग करण्याचं काम यशवंत यांनी केलं ते पक्ष सोडून गेले. मात्र यशवंत यांनी ना पक्ष सोडला ना निष्ठा. महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष असताना दादर माहीम भागातील व्यावसायिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या मुद्द्यांवर त्यांनी बरीच आंदोलनं आणि मोहिमा राबवल्या. यामुळे मराठी, अमराठी, स्थानिक व्यापारी वर्गातही त्यांची पकड मजबूत झाली. दिवाळीत शिवाजी पार्कवर मनसे दीपोत्सवाच्या मॅनेजमेंटमध्ये सिंहाचा वाटा हा यशवंत यांचाच असतो. दादर माहीम भाग सोडला तर पक्षातल्या इतर नेत्यांप्रमाणे यशवंत यांचं नाव असं कधीच समोर आलं नाही. पण एप्रिल 2022 मध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली. भोंगे उतरले नाहीत तर हनुमान चालीसा लावू असा इशारा त्यांनी दिला. साहजिकच वातावरण तापलेलं होतं. अशातच शिवसेना भवनच्या परिसरात टॅक्सीवर स्पीकर्सवरून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात आली होती. हे धाडस करणारं दुसरं तिसरं कोणी नाही तर यशवंत किल्लेदार होते. पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं. 2025ला महाराष्ट्र शासनाकडून पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्तीचा निर्णय घेतला गेला तेव्हा यशवंत किल्लेदारांनी साने गुरुजी शाळेबाहेर पालकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम उघडली. सोशल मीडियावर प्रताप सरनाईकांपासून अजित पवारांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी शिंगावर घेतलं. या सर्व सीन्स नंतर दादर माहीमच्या पुढे यशवंत किल्लेदार नाव सगळ्यांच्याच परिचयाचं झालं आणि मनसेचा फायर ब्रँड नेता टाइप्स त्यांची इमेज सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दक्षिण मुंबईमधून मनसेची बाजू मांडताना दादरच्या चौकांमधला एक बाईट यशवंत यांचा असायचाच. राजकारणात बदललेल्या समीकरणामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा, दुबार मतदार अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज उद्धव एकत्र दिसू लागले आणि डिसेंबर 2025 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. या ऐतिहासिक युतीकडून पहिला एबी फॉर्म मिळाला तो मनसेच्या यशवंत किल्लेदारांना. यशवंत यांनी प्रचाराची एकच लाईन पकडली, मराठी अस्मिता आणि 20 वर्षांची निष्ठा. त्यांनी दादरच्या चाळी गल्ल्या सगळ्या पिंजून काढल्या. दादरमध्ये एकूणच जनभावना यशवंत यांच्या पाठीशी होतीच. दादरमध्ये भावनिक साथ पसरली कारण पडद्यामागे राहून जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता पहिल्यांदा उमेदवार म्हणून त्यांच्या समोर उभा होता. 9 वर्षांनंतर मुंबई महापालिकेसाठी मतदान झालं. 16 जानेवारीला निकालाचा दिवस. एक्झिट पोल्समधून ठाकरे बंधूंची हवा चालली नसल्याचं चित्र निकालातही दिसलं. दिवसभर सगळ्या कलांमध्ये भाजप आघाडीवर. मनसेचे 6 उमेदवार विजयी असल्याची घोषणा झाली. पण शिवाजी पार्क एरियात शांतता. संध्याकाळी 7च्या दरम्यान यशवंत किल्लेदार विजयी झाल्याची बातमी टीव्हीवर झळकली आणि शिवतीर्थासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली. विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी यशवंत किल्लेदार यांना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं. तुमचा दादर आम्ही सांभाळलं, तुमचं हृदय मी सांभाळलेलं आहे असा निरोप यावेळी किल्लेदारांनी उद्धव ठाकरे यांना दिला. प्रतिष्ठेच्या लढाईनंतरही दादरमधल्या कार्यकर्त्यांना विश्वास आहेच की उद्यापासून दादरच्या कुठल्या चौकात किंवा टपरीवर यशवंत सामान्य माणसांप्रमाणे दिसतीलच. इतकं मात्र खरंय, राजकारणात निष्ठा आणि संयम कालबाह्य झालेत असं म्हणणाऱ्यांना यशवंत किल्लेदार यांच्या विजयाने चोख उत्तर दिलंय. कितीही झालं तरी किल्ल्याचे बुरुज ढासळत असताना किल्लेदार किल्ला सोडून कधीच जात नाही. दादरकरांच्या मते त्यांना नगरसेवक नाही तर त्यांना मिळालाय 20 वर्ष निष्ठेने पाय रोवून उभा असलेला त्यांच्या हक्काचा किल्लेदार.